हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावरती निघालेलो आहे. आणि आपल्याला आहे ना लगेच भाडं लागलेलं आहे मंडपाचं. तर ते मंडपाचं भाडं आहे ना, दत्त चौक आहे ना, शिडकोचं दत्त चौक, तिथून घ्यायचं आहे आणि आपल्याला हिरवाडीमध्ये सोडायचं आहे. तर ते लोडिंग करण्यासाठी चाललोय बघा आता आपण. आपण हा आलोय बघा आता इंदिरानगरचा बोगदा. हे बघा काम चालू आहे जोरात त्याचं, आणि त्यामुळे ना काम चालू असल्यामुळे ना ट्रॅफिक होती इथे नेहमी. बघा ट्रॅफिक जमले खूप होती, नेहमीच गर्दी होऊन राहिली इथं या कामामुळं. काम अजून 4-5 महिने चालणार, त्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम राहणारच आहे 5-6 महिने. हे बघा काही कामं चालू आहे बघा, बोगद्याची कामं चालू आहे, त्यामुळे ना ट्रॅफिक जाम होते इथं. जय शिवराय. मित्रांनो, इथं झाडी भरपूर असल्यामुळे बघा रोडवर कशी सावली आहे, त्यामुळे बरं वाटतं जरा. मित्रांनो, आता येईल हा दत्त चौक, आणि तिथूनच आपल्याला आहे ना मंडपाचं मटेरियल भरायचं आहे. बघा हा आला दत्त चौक. मित्रांनो, इथं ते मंडपाचं मटेरियल लोड करण्यासाठी झालं. वरती बांधावं लागेल. काही इथं टेबल खुर्च्या घ्यायच्या आता. जाऊन त्याच्या इथं पडेल, त्यांच्या इथं जाऊन त्याच्या खाली कोणाच्या इथं आपल्या पाईप घेतले का तुम्ही? लोड झाली गाडी, निघूया आता आपण. चला, हे बघा हे दादा पण आहे, मागचेच दादा आहे आपल्या बरोबर. चला निघूया. चला, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता येईल द्वारका बघा. चला, कन्नमोर पूल, गोदावरी माता क्रॉस केले आपण. मित्रांनो बघा, आता आपण आलो हिरावाडीमध्ये. तू परत जाय त्याच्याकडं, माझं त्याचं बोलणं करून. मित्रांनो बघा, आपण हिरावाडीत आहे ना, इथं खाली करण्यासाठी आलेलो बघा मंडप.
खूप तापले ना, खूप तापेल आहे ना उन्हाने, सांभाळून जरा चटके बसले तर हाताला खूप तापले ते पोल उन्हामध्ये, त्यामुळे हाताला चटके लागत आहे मित्रांनो. घरून नाक्यावर आल्या आल्या आपल्याला भाडं लागलं. नाक्यावर यायच्या अगोदरच रस्त्यानेच भाडं लागलं होतं हे मंडपवाल्यांचं, त्यामुळे आपण डायरेक्ट मंडपवाल्याकडे गेलो, लोड केली गाडी आणि आता इथं खाली करतो. हे बघा हां. दादाचं लग्न करायचं आहे म्हणून फुल मेहनत चालू आहे घाम निघेपर्यंत खाली होती गाडी, मटेरियल भरपूर आहे ना, वेळ लागतोय त्याला. टेबल आहे स्टेजसाठी, मंडपामध्ये ना स्टेज बांधण्यासाठी टेबल असतात, ते टेबल आहे. चला झाली आता आपली गाडी खाली, आपण जाऊ आता नाक्यावर. ओके. चला खाली झाली गाडी. ओके. मित्रांनो, आपण ते हिरावाडीचं आहे ना मंडपाचं भाडं सोडून आहे ना, आपण आता नाक्यावर आलेलो आहे. आणि नाक्यावर आल्यानंतर मस्तपैकी आपल्या नाक्यावर नळ आहे, गार पाण्याने मस्त हात पाय डोकं सगळं धुवून घेतलं. आणि आता वाजलेले 2, सव्वा 2 जवळजवळ होत आलेले, तर भूक जबरदस्त लागलेली आहे. तर हे बघा आपला आजचा मेनू आहे भेंडीची भाजी, पोळी आणि ठेचा. तर चला मित्रांनो, तुम्ही पण जेवण करायला. ओके. तर मित्रांनो, आपण जेवण करायला बसणार इतक्यात आपल्याला भाडं लागलं दुसरं घर सामानाचं, आणि ते घर सामानाचं भाडं लोड करण्यासाठी ना मोरवाडी चाललेलं बघा आपण इथं. थोडं आपल्याला डबा तसंच परत ठेवून द्यावा लागला, आणि गाडी आपण आता घेऊन आलेलो आहे मोरवाडीला. आणि मोरवाडीतून आहे ना आपल्याला इथंच मोरवाडीच्या जवळ तिथंच साईबाबा मंदिर आहे, त्याच्यासमोर हे सामान खाली करायचं आहे. तेव्हा आता गाडी लोड होऊन आली बघा. सिलेंडर तर नेलं होतं ना. काही नाही तुझं ती बिन खाली करण्यासाठी बघा इथं आलो बघा घर सामान. घेऊन जा आणि गाडी घ्यायला या. गाडी पलट द्यावं लागेल. चला आता गाडी खाली होत आलेली आहे आपली, त्यामुळे नाक्यावर परत. तर मित्रांनो बघा, आता मगाशी जेवण करायला बसलो, लगेच भाडं लागलं, त्यामुळे तसाच ठेवून दिला परत, आणि ते भाडं मारून आलं होतं घर सामानाचं. आणि आता जवळजवळ बघा 3:30 वाजले, आता आपण आलो नाक्यावरती. तर चला आता भूक चढली, जेवणच लागलेली आहे, जेवण करून घेऊ. चलो. हॅलो गाईज. तर आपण मोरवाडीचं ते भाडं आहे ना, ते मोरवाडीच्या पुढं सोडून आहे ना आपण नाक्यावर आलो. नंतर खूप उशिराने जेवण झालं आपलं, आणि आता जवळजवळ 6:30 वाजलेले,
तर घरी जायची वेळ झालेली आहे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.